मी कसा घडलो, जो शिक्षक जास्त मारायचा तोच नेमका सगळ्यात आवडता असायचा। पोरं सैनिकी शिस्तीच्या शाळेत घातली, हा शिक्षक आपल्याला घडवणार आहे। आपण कुठल्या मातीतून आलो, आपण कुठून आलो हे विसरलं नाही पाहिजे। आपण शेतकऱ्याच्या औलादी आहेत। शेती इकायची नसते बुवा, शेती राखायची असते। ज्या कामातून आनंद मिळतो ते काम मरेपर्यंत कर। शिक्षणाशिवाय तुम्हाला या जगात कोणी वाचू शकत नाही। शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की। वा, आता कसं सैनिकी शाळेच्या कार्यक्रमाला आलो असं वाटलं एक सेकंद, कारण तुमचा जो हा आवाज आहे ना, आता तुमच्या सगळ्या पोरांचा जो आवाज आला, हा आवाज पुढचे 50-60 वर्ष देशात घुमणार आहे। त्यामुळे एकदा सगळ्यांनी तुम्ही सर्वांसाठी टाळ्या वाजवा। हे बघा, व्यासपीठावरील सगळ्या सन्माननीय मंडळींना नमस्कार। आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं एक वाक्य प्रकर्षानं आठवतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें। एक लक्षात ठेवा, त्यांनी जे वाक्य उच्चारलं त्या वाक्याचे खरे वारसदार तुम्ही आहात। इथं जे समोर बसलेत, रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणं अवघड होतं। आणि ही जी सैनिकी शाळा आहे, निवासी आणि रोज जाऊन येऊन करणारे, म्हणजे आपल्या नॉर्मल शाळेसारखे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार। मी तुमच्या सगळ्या पालकांचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक करतो, कारण आपल्या पोराला हातावर छडी मारली मास्तरनी म्हणून त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करणाऱ्या आत्ताच्या जगात तुम्ही पालकांनी तुमची पोरं सैनिकी शिस्तीच्या शाळेत घातली, म्हणून तुमच्या आईबापांचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक रे बाळांनो। कारण का माहितीये का, हजारो शाळांमधून निमंत्रण येतात, बोलावलं जातं, पण आम्ही जात नाही। शूटिंग सोडून, काम सोडून जात नाही, कारण त्या शाळांमध्ये जाऊन करायचं काय? कारण तिथं तीच सिस्टीम राबवली जाते, जी सिस्टीम आखून दिलेली आहे कुणीतरी, आणि वर्षानुवर्ष त्याच्यात बदल झालेला नाही। जे आमच्या वेळी होतं तेच आत्ताही, फक्त आपल्या वेळी जरा मारकुटे शिक्षक होते, काय हो दीपक भाऊ, आणि आम्ही अजिबात तक्रार करायचो नाही। जो शिक्षक जास्त मारायचा तोच नेमका सगळ्यात आवडता असायचा, कुठल्याही शाळेतले, बरोबर का नाही? आपल्या वेळी, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती होतं हा शिक्षक आपल्याला घडवणार आहे, आणि अशा मारणाऱ्या शिक्षकांच्या हाताखाली आम्ही घडलोय। आता मी कसा घडलो, मी कसा झालो, ते आत्ता ते 4-5 गाण्यांमधूनच तुम्हाला दाखवलं पोरांनी। मी अत्यंत ग्रामीण भागातून आलेलो आहे, म्हणजे मुळशी तालुका, म्हणजे जो मुळशी पॅटर्न हा चित्रपट केला तो मी माझ्या गावावर केला, माझ्या तालुक्यावर केला। आपण कुठल्या मातीतून आलो हे खूप महत्वाचं असतं, मला माहिती आहे। आत्ता इथं पहिल्या रांगेत बसलेले सगळे मान्यवर असतील, नाहीतर मागं बसलेले सगळे विद्यार्थी असतील, आपण शेतकऱ्यांची पोरं आहेत। प्रत्येकाचे आईबाप, मागं 2 पिढ्या, प्रत्येक जण शेतकरी आहे। 1 गुंठ्यापासून 5 एकरापर्यंत प्रत्येकाच्या नावावर कुठं ना कुठं तरी जमिनीचा तुकडा आहे। म्हणून माझ्या सरसेनापती हंबीरराव चित्रपटातला एक डायलॉग लय मला आवडतो। त्या डायलॉग मध्ये इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मागच्या 7 पिढ्यांचं वर्णन आहे, की स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आपली। परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट।
आपण कुठून आलो हे विसरलं नाही पाहिजे. आपण शेतकऱ्याच्या अवलादी आहेत. आपल्या बापजाद्यांनी 7 पिढ्या माग ज्यावेळी वेळ पडली त्यावेळी हातात इळा खुरप घेऊन स्वराज्य जगवलं आणि ज्यावेळी वेळ आली त्यावेळी ते खुरप बाजूला ठेवून हातात तलवारी घेऊन स्वराज्य वाचवलं. त्यामुळं आपण अभिमान बाळगला पाहिजे की आपण अशा पिढ्यांमधून, आपण अशा बापजाद्यांचे वारसदार आहोत ज्यांनी हे स्वराज्य, ही भूमी, हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवरती तलवारीचे वार झेललेले आहेत. म्हणून तुम्ही सैनिकी शाळांमध्ये ऍडमिशन घेतलेले. तुमचं अभिनंदन. दीपक भाऊ, तुमचं पायगुडे घराणं, या पायगुडे घराण्यानी म्हणजे या पायगुड्यांच्या घराण्यानी पार शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पानिपतापर्यंत रक्त सांडलेलं आहे. त्यांच्यातल्याच एका पायगुडेंनी देशासाठी तरुण तयार करणारी सैनिकी शाळा काढली. तुमचं सगळ्यात पहिलं अभिनंदन. आज जी पोरं या कार्यक्रमाला आलेली आहेत, ज्यांचे पालक या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्या प्रत्येक पालकांनी, प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला मी एवढंच सांगेल, तुम्ही सगळ्या बायका आई जिजाऊचा आदर्श घ्या आणि सगळ्या वडिलांनी शहाजी महाराजांचा आदर्श घ्या. कारण प्रत्येकाला शिवाजी महाराज घडवायचे एवढंच लक्षात ठेवा. घराघरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय आता हा महाराष्ट्र थांबणार नाही. कवी भूषणाने एक गोष्ट लिहिलेली आहे. दिल्ली दलन दलैके शिवसर्जा निरसंक, लूट लियो सुरती शहर बंकक करी अतिडंक, बंकक करी अतिडंक करी असं संक खरी खल, सोच्च चकित भरोच्च चलिय विमोच्च छकली खल, टट्टठई मन कट्टठईचो रट्टट ठिल्लियो, तद्दत दसिभई मद्दत दबिभई रद्दत दिल्लियो, औरंग रद्दत दिल्लियो. दिल्लीला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राचं योगदान या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात महत्वाचं आहे. मग आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे गुरु लहुजी वस्ताद असतील, किंवा तिथपासून सुरुवात होऊन लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकरांपर्यंत असतील, प्रत्येक मराठी योद्धा लढला म्हणून देश जगला, देश वाचला. आणि मी काय हो, मी पण अशाच कुठल्या तरी मराठी कुटुंबातच जन्म घेतला ना. शेतकऱ्याचं कुटुंब आमचं, म्हणून शेतकऱ्याचं दुःख मांडणं हे माझं कर्तव्य होते, ते मी माझ्या चित्रपटातून मांडलं. शेती इकायची नसते बुवा, शेती राखायची असते. हा कानमंत्र आपण अख्ख्या महाराष्ट्राला दिला. कारण 1992 साली फायनान्शियल डेव्हलपमेंट आली. त्यावेळी मी माझ्या एका भाषणात म्हटलं होतं की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन इज अ रियल मिजरी फॉर फार्मर्स इन इंडिया. या देशातल्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुःख काय, तर जी फायनान्शियल डेव्हलपमेंट राज्यकर्त्यांनी राबवायला पाहिजे होती ती राबवली नाही, आणि म्हणून महाराष्ट्राच्या शेतकरी दुःख आलं. नाहीतर आपण पण पंजाबच्या शेतकऱ्यासारखे श्रीमंत शेतकरी म्हणून वावरला असतो. कारण ही जी भूमी आहे ना महाराष्ट्राची, इथल्या दगडावरती चुकून धान्याचे 4 दाणे टाकले तर ते पण उगवून येतात दगडावरती. ही आपल्या मातीची आणि दगडाची खासियत आहे. पण हळूहळू बदलत गेलं आणि आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलाच्या भावाने विकत घेतल्या गेल्या. आता इथं व्यासपीठावर बरेच उद्योजक आहेत आणि ते सगळे या भागातले आहेत. मला खूप अभिमान वाटला. या सगळ्यांनी आपापल्या जमिनी राहून स्वतःचे उद्योग पण उभे केले की हो. पण आपल्या मागच्या ज्या 3 पिढ्या होत्या त्या बिचाऱ्यांचा तरी काय दोष. त्यांना कुणी शिकवलंच नाही की बाबा जी जमीन 7 पिढ्या तू राबतोय, ती जमीन
₹5 स्क्वेअर फीट भावाने कुणीतरी विकत घेते म्हणून विकू नको. तो म्हटला, अरे जमिनीला 50 पैसेच भाव आहे फक्त, मी ₹5 भाव आलाय, ₹5. पण त्या येड्याला हे माहितीच नव्हतं की 92 साली जी जमीन ₹5 स्क्वेअर फीट भावाने विकली, ती 2002 साली त्या जमिनीवर हिंजवडी आयटी पार्क उभं राहिले. हिंजवडी आयटी पार्क. आणि ₹5 स्क्वेअर फीट भावाने विकलेल्या जमिनीचा भाव होता ₹5 लाख स्क्वेअर फीट. कारण आपल्याला दूरदृष्टीपणा नसतो. आपण शेतकरी कुटुंबातली माणसं आहेत. आज पेरायचं, ते 3 महिन्यांनी उगवतं, 4 महिन्यांनी कापतो, 5-6 महिन्यांनी आपण ते खायला घेतो. कारण आपण जे पिकवलं ते नातेवाईकांमध्ये वाटण्यातच गेलं. आपण त्याचा धंदा कधी केलाच नाही. शेतीतनं व्यवसाय होतो हे आपल्याला कधी माहितीच नव्हतं. आणि भल्या भल्या राजकारण्यांनी आपल्याला कधी ते सांगितलं पण नाही. राजकारणी आपल्याला म्हटले, तू कटाळलाय का बाबा, मला विक. कारण महाराष्ट्र त्यावेळी डेव्हलपमेंटच्या उमऱ्यावरती होता. आज आपण सगळे शाणे आहोत. तुम्ही सैनिकी शाळेत शिक्षण घेताय. आरेला कार्य करण्याची तुमची वृत्ती असली पाहिजे. फक्त ते आरेला कार्य स्वतःसाठी नाही तर आपल्या समाजासाठी केलं पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा. स्वतःसाठी तुम्ही आरेला कार्य केलं तर तुम्ही गुन्हेगार व्हाल, पण तुम्ही समाजासाठी आरेला कार्य केलं तर तुम्ही समाज सुधारक व्हाल. आम्ही अशाच कुटुंबातून आलोय. काही नव्हतं आमच्या आईबापाकडं. आमच्या बापाचं पुण्य एवढंच, आमच्या आज्याचं पुण्य एवढंच की त्यांनी त्यांच्याकडे असलेला थोडा बहुत जो काही जमिनीचा तुकडा होता तो विकला नाही. आम्हाला खूप चांगलं शिक्षण दिलं. शिक्षणाशिवाय तुम्हाला या जगात कोणी वाचवू शकत नाही. आता इथं उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुमचे कान हत्ती एवढे करा आणि मी जे सांगतोय ते तुमच्या कानातून तुमच्या मनात न्या. लक्षात ठेवा, अजून 15-20 वर्षांनी तुमचे आईबाप या समाजातले सगळ्यात मानाचे आईबाप म्हणून फिरतील. या जगामध्ये तुम्हाला वाचवायला परमेश्वर येणार नाही. कारण परमेश्वराने सांगितलं काय, अरे तू मागच्या जन्मी काहीतरी बरं केलं म्हणून मी तुला माणसाच्या जन्माला घातलं, आता अजून तुझ्यासाठी किती करू. आता माणसाच्या जन्माला आल्यानंतर एकच लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुमचे आई वडील आवडतात की नाही? आवडतात की नाही? आई आवडते की नाही? वडील आवडतात की नाही? तर आवडणाऱ्या या फक्त 2 माणसांसाठी, किती माणसांसाठी? या 2 माणसांसाठी तुम्हाला जगायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि या 2 माणसांना जर तुम्हाला आयुष्यात खूप आनंदी ठेवायचं असेल, खूप खूप, तर हीच ती 10 वर्ष आहेत शिक्षणाची. ही 10 वर्ष ठरवणार आहेत तुम्ही तुमच्या त्या आई वडिलांना किती आनंदी ठेवणार. कुणी IAS व्हा, कुणी IPS व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, मिलिटरीत ब्रिगेडियर व्हा, कर्नल व्हा, मेजर व्हा, सायंटिस्ट व्हा, लेखक व्हा, दिग्दर्शक व्हा, अभिनेता व्हा, अभिनेत्री व्हा, जे व्हायचंय ते व्हा. हीच 10 वर्ष आहेत आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याची. कारण आता मी एक छोटं उदाहरण देतो. माझे आई वडील वारकरी संप्रदायातील, आजही आत्ताही माझे आई वडील गावात कुठल्या तरी बांधावरती किंवा वावरामध्ये खुरपणी करून काहीतरी काम करून, या दिवसात हरभरा पेरतात, जोंधळा असतो, त्याची काहीतरी कामं करूनच आत्ता घरी गेले असतील. मी लिहून देतो. हे सगळं करत त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय काय, तर पांडुरंगाची वारी. आळंदीपासून चालायला सुरुवात करायची, पंढरपूरला चालत जायचं, 30-40 दिवस फक्त चालायचं. मी एकदा आई वडिलांना म्हटलं, मी माझ्या फेसबुकवर पण टाकलं होतं, म्हटलं आई दादा, आता ना तुम्ही म्हणाल त्या देशात तुम्हाला घेऊन जातो, म्हणाल त्या देशात तुम्ही फक्त त्या देशाचं नाव घ्यायचं, मी त्या देशात तुम्हाला घेऊन जाणार. आपण 10-15 दिवस राहू आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पुढच्या वर्षी 6 महिन्यांनी नव्या देशात जाऊ. माझे वडील हसले.
ते म्हटले, अरे कुठं जाणार, कुठल्या देशात, 15-20 दिवस गेले तर शेतीचं काम बुडल. तर मी म्हटलं, अहो पण मग शेतातच काम करत मरणार का तुम्ही आयुष्यभर? ते म्हटले, ज्या कामातून आनंद मिळतो ते काम मरेपर्यंत करावं. आम्ही मरेपर्यंत शेती करणार, कारण आम्हाला शेतीतून आनंद मिळतो. म्हटलं, पण मला तुम्हाला कुठेतरी घेऊन जायचंय. त्यावर ते काय म्हटले, नन्या. मला नन्या म्हणतात घरी, मुळशी पॅटर्नमध्ये नन्याबाई, ते मुद्दाम घेतलं मी. तर म्हटले, नन्या, आता तुझी ओळख झाली, तुला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण ओळखतात, सगळेच ओळखतात, बाळा एक काम कर ना. म्हटलं, काय हो? ते म्हटले, आयुष्यभर पंढरपूरचा पांडुरंग आम्ही वारीच्या वेळी धक्काबुक्की खातच बघितलाय. 40 दिवस चालल्यानंतर आम्हाला पांडुरंग 2 सेकंदच दिसलाय. ते 2 सेकंदात त्याचा चेहरा जेवढा दिसतो तेवढाच पांडुरंग आमच्या आठवणीत असतो. म्हटलं, म्हणजे? ते म्हटले, पांडुरंगाला ना 1 मिनिट भर तरी तिथं उभं राहून आम्हाला बघायचंय. तू कर ना. तुम्हाला मी सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः, की माझ्या आई वडिलांची काय मागणी होती. तर आयुष्यभर पांडुरंगाला धक्काबुक्की खातच आम्ही बघितलाय, तो आम्हाला जरा मिनिट भर उभा राहून बघायचा आहे. मी धडाधड फोन केले. मोकळा दिवस कुठला असतो तो बघितला, ज्या दिवशी जास्त गर्दी नसते. आणि तिथं त्या सगळ्या विश्वस्तांना हात जोडून विनंती करून माझ्या आईवडिलांच्या हस्ते मी पांडुरंगाचा त्या दिवशी अभिषेक घातला. माझे आई वडील तिथं 15 मिनिटं उभे होते. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कुठला जर असं कुणी विचारलं तर मी सांगेल की मला ज्यावेळी मोठमोठी अवॉर्ड मिळाली, पार लंडन, सिंगापूर सगळीकडे मिळाली, तो नाही. मला राष्ट्रपती पुरस्कार आहे, तोही नाही. माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण, माझे आईबाप त्या पांडुरंगाकडे पाहून ढसा ढसा रडत होते 15 मिनिटं. तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण. म्हणून याच्यापेक्षा दुसरी, कारण माझं नाव काय, प्रवीण विठ्ठल तरडे, पण माझ्या आईचं नाव माहितीये काय? माझ्या आईचं नाव आहे रुक्मिणी. प्रवीण रुक्मिणी विठ्ठल तरडे हे माझं नाव आहे. म्हणजे ज्या पांडुरंगासाठी, रुक्मिणीसाठी ते आयुष्यभर झटले, माझ्या आईवडिलांचंही नाव तेच आहे. तात्पर्य काय, आज माझे आई वडील वारीमध्ये ज्यावेळी जातात त्यावेळी वारीमध्ये त्यांना मान मिळतो. अरे प्रवीण तरडेचे आई वडील आले, प्रवीण तरडेचे आई वडील आले. आणि वारीमध्ये त्यांना जो मान मिळतो तो मान माझ्या काहीतरी चांगलं करण्यामुळे मिळाला, माझं चांगलं काम करण्यामुळे मिळाला. म्हणून मला बरं वाटतं की मी अशा क्षेत्रात आलो की माझ्या आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली गेली. तुमच्या प्रत्येकाला ते करायचंय. फक्त 2 माणसांसाठी जगायचंय. आणि या 2 माणसांसाठी जर तुम्ही अभिमानाने जगला, ही 2 माणसं आनंदी झाली की तुम्ही देश आनंदी ठेवणार, तुम्ही महाराष्ट्र आनंदी ठेवणार, तुम्ही जगाला आनंदी ठेवणार. कारण का माहितीये का, ज्यांना आपले आईबाप आवडतात ते वाईट काम करू शकत नाहीत. कारण कुणाचंही वाईट करताना आपल्या डोळ्यासमोर एवढंच येतं, त्याला सुद्धा आईबाप आहेत. त्यामुळं वाईट कुणाचं करायचंच नाही ना आपण, कारण प्रत्येकाला आईबाप आहेत. प्रत्येकाला त्याच्या आईबापाला आनंदी ठेवायचंय. म्हणजे आपण जर त्या माणसाचं वाईट केलं तर त्याचे आईबाप दुःखी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आईवडिलांचा विचार केला पाहिजे. मग राज्याचा, समाजाचा, देशाचा सगळ्याच गोष्टी येतात. प्रत्येक चित्रपट करण्यामागे माझी तीच भावना असते. कुठल्या तरी ग्रामीण भागातनं येऊन मी एमकॉम, MBA, LLB पर्यंत पुण्यात शिक्षण घेतलं. 12वीला नापास झालो, त्याचा किस्सा मी सांगत नाही कधी कुणाला. मी अभ्यासात खूप हुशार होतो, तरी मी नापास झालो. त्याचं कारण मी वडिलांना खूप दिवसांनी सांगितलं. मी नापास झालो. वडिलांनाही आश्चर्य आलं, अरे त्याला 12वीला हा कसा काय नापास झाला, एवढा हुशार. मी काहीच बोललो नाही. बरं मार्क किती पडला होता? 0. ते झालं असं, मी क्रिकेटचा खूप वेडा आहे, क्रिकेट. आणि ना माझ्या मनात भीती होती, भीती सतत एक, की आपण जोपर्यंत मॅच बघतोय तोपर्यंतच सचिन तेंडुलकर खेळतो आणि आपण उठलं की तेंडुलकर आउट होतो. ज्यांनी ज्यांनी तेंडुलकर खेळताना पाहिलंय त्या सगळ्यांना माहिती आहे इथल्या,
तेंडुलकर आऊट झाल्यावर काय व्हायचं, म्हणजे देश दुःखात जाणं म्हणजे काय, ते आम्ही त्यावेळी अनुभवलंय. तर नेमका त्यावेळी बोर्डाचा पेपर 1992 साली मार्च एप्रिल महिना आठवा, आणि वर्ल्ड कप का कुठला तरी मोठा कप होता, आणि भारत पाकिस्तान मॅच. त्यावेळी मॅच ना सकाळी सुरू व्हायच्या, कारण त्या लांब होत्या, कुठंतरी वेस्ट इंडिज का कुठंतरी, पहाटे सुरू व्हायच्या. सकाळीच बसलो. पाकिस्तानची बॅटिंग झाली. त्यांनी काहीतरी 260 का 65 रन केले होते. बरं, तेव्हा 260 म्हणजे खूप वाटायच्या, आता तर 20 ओव्हरमध्ये पण करतात. आणि म्हटलं आता आपला गेला नंबर, आता तेंडुलकर खेळला तरच, नाहीतर काय आपलं खरं नाही. आणि ती मॅच म्हणजे त्या मॅचमध्ये जावेद मियादादनी उड्या मारल्या होत्या, आठवतं का, किरण मोरेला वेडावून दाखवत. तर नेमकी पेपरची वेळ आली 11 वाजता. बॅटिंग आपली सुरू झालेली. तेंडुलकर सहवाग हात फिरवत नाही, सहवाग पण नव्हता तेव्हा, तेंडुलकर आणि कोण, नवज्योत सिंग सिद्धू बॅट फिरवत आले. परत पोटात दडपण, आता कसं होणार, कारण पेपरला तर गेलं पाहिजे. पेपरला गेलो, म्हटलं आता पेपर देऊ आणि येऊ लगेच निघून. नापास तर नापास. घरच्यांना सांगू मला खूप अवघड गेला, मला काही लिहिताच आलं नाही. मी गेलो, बसलो, पण मला काय माहिती की अर्धा तास झाल्याशिवाय सोडत नाहीत बोर्डाच्या पेपरला. मी अर्धा तास कसा काहीतरी खुडपुड करत बसलो, लगेच पळून आलो. मॅच बघितली, मॅच जिंकली. तेंडुलकरची सेंचुरी आहे त्या मॅचला. खूप आनंदी घरी आलो. नंतर रिझल्ट आला. रिझल्ट काय येणार मला माहिती होतं. आता तुम्हा मुलांना माहित नाही, त्यावेळी पोस्टमन यायचं. पोस्टमनची वाट पाहणं हे आम्हाला काय माहित होतं. रिझल्ट लागला, मी नापास झालो, तेच सांगायला लागलो घरी, छे काय अवघड. आणि मी आधीच बॅटिंग सुरू केली ती 1 महिना आधीच. दादा मला ना इंग्रजीचा पेपर अवघड गेला हो. ते म्हटलं, अरे तुला कसं काय अवघड जाईल, गेला हो, ऐका ना, यावेळी गेला. काहीतरी ना डेंजरच आला होता यावेळी पेपर. महिनाभर मी तेच सांगत होतो. सगळं झालं, पेपर आला, रिझल्ट आला, नापास. म्हटलं पण दादा डोंट वरी, 6 महिन्यांनी परीक्षा देतो आणि मी उत्तम मार्काने पास होतो. वडील काही बोलले नाही. मला म्हटलं ते 0 मार्क कसा पडलाय सांग. अरे म्हटलं दादा ते कसं माहित नाही, काहीतरी झालं मला, ते काहीतरी झालं हो, ते अवघड झाला. ते म्हटले बघ तुला माझी शपथ आहे, खरं सांग. आता मी जसं म्हटलं, आई वडिलांच्या शिवाय आपल्याला आयुष्य नाही, आई बापापेक्षा मोठी माणसं नाहीत. मी माझ्या वडिलांना स्पष्ट सांगितलं मी असं केलं होतं. वडील काही नाही बोलले. त्यावेळी त्यांची बजाजला काम करायचे, सेकंड शिफ्ट होती. वडील गेले. संध्याकाळी वडील आले, काय मी झोपलो होतो. सकाळी वडील उठले, उठूनच बसले होते, माझी वाट बघतच होते. मी उठलो. वडील म्हटले नन्या जरा समोर बस. म्हटले तू तुझ्या मनासारखं केलंस, तुला वाटलं म्हणून तू मॅच पाहिली क्रिकेटची, तेंडुलकरची सेंचुरी पाहिलीस. आता मला वाटतं ते मी करणार. आईला म्हटलं काय करतायत. म्हटलं म्हणजे हे बघ, आता जोपर्यंत तू ऑक्टोबरला पेपर देऊन पुन्हा पास होत नाहीस, त्याला आता 6 महिने आहेत. ते 6 महिने या घरात राहायचं नाहीस आणि या घरात जेवायचं नाहीस. माझ्या पोटातच गोळा आला. बरं माझं वय वर्ष किती, 12वी मध्ये काय 17-18 काय आपण असतो ते. मी घाबरलो. अहो म्हटलं दादा असं काय करताय. ते म्हटलं असं नाही, तू तुझ्या मनाने वागला ना, आता मला माझ्या मनाने वागू दे. बरं चल एक मुभा देतो. इथं राहायचंय ना, तर इथं राहण्याचे आणि जेवणाचे तू मला दर महिना पैसे दे. त्याला म्हटलं मी करू काय, म्हटलं आता मी पैसे कुठून आणू. ते म्हटले नाही, मनाने वागल्यानंतर जर वाईट काम केलं तर त्याची फळं भोगायची तयारी ठेवली पाहिजे माणसाने. आणि मग मी नोकरी शोधायला लागलो. म्हटलं 2-3 दिवसात शोधतो. ते म्हटले नाही, आज आत्तापासून जर आज तुला नोकरी नाही मिळाली तर आज जेवायला नाही, झोपायला दारात. आणि
मला नोकरी लागली दुसऱ्या दिवशी एका कुठल्या तरी कपड्याच्या दुकानात. 6 महिने काम केलं, घरी पगार द्यायचो. काय 600 रुपये कितीतरी पगार होता मला महिना. आणि मग 6 महिन्यांनी मी काही उत्तम मार्कांनी पास झालो. आणि मग त्याच्यानंतर MCOM, MBA, LLB, मग एकदाही, मग त्याच्यानंतर दरवेळी एकापेक्षा एक जास्त मार्क. कारण मला कळलं की एक गोष्ट मी चुकीची केली तर नंतर मग मला आईने सांगितलं की नन्या, तुझे वडील 6 महिने झालं एक टाइमच जेवतायत. कारण आपण पोराला शिक्षा केली, ह्याची शिक्षा ते स्वतः पण भोगतायत. ते तो दिवस त्यानंतर कायम स्मरणात राहिला आणि ठरवलं आता आयुष्यभर जगायचं ते या 2 माणसांसाठीच. कारण हेच माझे रुक्मिणी, हेच माझा पांडुरंग. आणि त्याबरोबर आपण ज्या समाजातून आलो, ज्या माणसांमधून आलो, त्यांच्यासाठी जगायचं. प्रत्येक सिनेमा, मग माझा कुठल्या पिक्चर लव्ह स्टोरी पाहिली का हो तुम्ही? हिरो हिरोईनच्या मागं पळतोय झाडाच्या मागं. आपल्याला असलं जमतच नाही. कारण समाजाचा प्रश्न, देशाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य आपल्याला जगासमोर न्यायचंय. ते नेण्यासाठी झटायचंय. चित्रपट असेच करायचेत की ज्या चित्रपटामुळे 2 जणांना फायदा झाला पाहिजे. देऊळ बंद करताना माझा धर्म, माझे देव आणि माझं विज्ञान हे हातात हात घालून चालतं. आता तुम्हाला माहितीये मी देऊळ बंद पार्ट 2 करतोय. सध्या त्याची तयारी चालू आहे. गेल्या वेळी काय झालं बाबा, देऊळ बंद मध्ये स्वामींना सायंटिस्ट भेटला. स्वामींना मोठमोठं तत्वज्ञान सांगत होता. त्यावेळी स्वामी त्याला एक वाक्य बोलले होते थॉमस अल्वा एडिसनचं, की इफ इलेक्ट्रिसिटी इज अ क्रिएटिव्हिटी देन देअर शुड बी वन क्रिएटर बट आय एम नॉट. थॉमस अल्वा एडिसननी ज्यावेळी दिव्याचा, आत्ता बघा लाईट लागलेत म्हणून मी दिसतोय, या लाईटचा शोध ज्या दिवशी थॉमस अल्वा एडिसननी लावला, सगळं जग त्याला डोक्यावर घेऊन नाचू लागलं. त्यावेळी थॉमस अल्वा एडिसन म्हटला, नाही रे बाबांनो, हे माझं नाही. लाईट पूर्वीपासून इथं होतीच, मी फक्त शोधली. बनवणारा कुणीतरी वेगळाच आहे. मग त्या दिवशी ठरवलं की हे सगळं बनवणाऱ्यावर काम करायचं, म्हणून देऊळ बंद. त्यावेळी स्वामींना शास्त्रज्ञ भेटला देऊळ बंद पिक्चर मध्ये, आणि शास्त्रज्ञ विरुद्ध स्वामी, मोठा लढा झाला आणि स्वामी जिंकले. स्वामींना लढाई सोपी होती, देवाची लढाई सोपी होती, कारण देवाची लढाई शास्त्रज्ञाची होती. यावेळी देऊळ बंद भाग 2 मध्ये देवाची लढाई मोठी आहे. कारण पिक्चरचं नाव काय माहितीये का? देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची. कारण का माहितीये? देवाला यावेळी शास्त्रज्ञ नाही भेटणार, देवाला यावेळी भेटणारे शेतकरी. शास्त्रज्ञाशी लढणं सोपं होतं, शेतकऱ्याशी लढणं सोपं नाही. आणि या ह्याच्यातून असा सिनेमा करणारे की माझा सिनेमा आल्यानंतर त्या सिनेमाची प्रेरणा घेऊन एका जरी शेतकऱ्याची आत्महत्या थांबली तर मी म्हणन माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. आपल्याला सिनेमा करायचा आहे तो समाजासाठी, राष्ट्रासाठी, देवदेवतांसाठी, धर्मासाठी. आपल्या सिनेमातनं लोकांनी काहीतरी घेतलं पाहिजे आणि तोच माझा प्रयत्न असेल. दीपक भाऊ, आज तुम्ही मला इथं बोलवलं, एवढ्या मान्यवरांसमोर मला तुम्ही पुढे बसवलं, मी त्यांची माफी मागून इथं पुढे बसलो. कारण असं कुठून तरी समाजाच्या तळागाळातून स्टेजवरती असं येणं, ह्याच्यासाठी खूप कष्ट लागतात. आणि सगळ्या मुलांनी एकच लक्षात ठेवा, नेहमी अशा पहिल्या रांगेत येण्यासाठी आयुष्यभर झटा. तुम्हाला गणित विषय, मॅथमॅटिक्स, गणित खूप, जो विषय सगळ्यात अवघड जातो त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करायचं. लक्षात ठेवा, जो विषय अवघड असतो त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करायचं. कारण जो विषय अवघड असतो तो जास्त यश देतो, तो तुम्हाला मोठं करतो. त्यामुळं
जाता जाता एवढंच सांगेल, ही जी 10 वर्ष आहेत शिक्षणाची, याच्यामध्ये इतकं राबा की त्या 10 वर्षानंतर जी पोरं राबली ती सगळी सुखाने जगली. त्यामुळं पुन्हा एकदा मी दीपक भाऊंचे आणि या तुमच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे आभार मानतो की मनातल्या भावना, मी काही कुणी राष्ट्रीय वक्ता नाही, पण बोलण्याची कला स्टेजवरती आल्यावर प्रभावीपणे जमते, जर तुम्ही बोलताय ते मनापासून असेल. त्यामुळे जे मनात आलो ते मी तुमच्याशी बोललो. प्रत्येक चित्रपटाबद्दल बोललो, त्याच्यातल्या डायलॉग बद्दल बोललो. ते डायलॉग माझे लोकांना का आवडतात? कारण ते खरे असतात. शेती इकायची नसते, शेती राखायची असते. आता मला एकांनी सांगितलं की 50 एकर शेती तशीच ठेवली तुमचा सिनेमा पाहिल्यानंतर. बस आमच्या पिक्चरचे पैसे वसूल झाले. त्यामुळं जी शेतकऱ्याची पोरं आहेत त्यांनी आपली शेती तशीच साबूत ठेवून त्या शेतीत असं आधुनिक तंत्रज्ञान उभारा की या देशात जर कधी मर्सिडीज बेंझ या गाडीची लिमिटेड एडिशन आली तर ती घेण्याची ताकद शेतकऱ्याची असली पाहिजे. बस एवढंच सांगतो. स्वतःवर प्रेम करा, आईवडिलांवर प्रेम करा, समाजावर, राष्ट्रावर प्रेम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.